हाय नमस्कार. तर फायनली लवकरच आनंदाचे दिवस आलेत आपले. तुम्हाला सांगणारच आहे, सांगणार आहे पण आणि दाखवणार पण आहे. तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते. आता उद्या रविवार, आज शनिवार आहे, उद्या रविवार, अजून 8 दिवस चिखल थापायचा म्हणजे पुढच्या रविवारी एंड हिशोब आमचा व्हायचा. मग मी भाळवणीला जाणार. मस्त असं तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार, आईच्या हातच्या, माझ्या हातच्या. आणि सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्हाला आनंदाची सांगते की बानूला जे दवाखान्यात नेलं होतं का नाही, बेल्ट आणलेला, तर त्या ताईंनं 1000 रुपये पाठवलं होतं. मी 200-250 रुपये भरले. असं करून का नाही 300 म्हणजे 1250 रुपयाचा बेल्ट आणला बानूला. तर तो बेल्ट असा पूर्ण बानू आहे का नाही इथपर्यंत येतोय, असा पूर्ण नाही का कंबर तिची पूर्ण अशी एकदम असा पॅक बसतोय. ते म्हणजे मी अजून बघितला नाही, मी पण त्या ताईनं मला जसं 1000 रुपये पाठवले का तसं मी मालकाकडून घेतलं. म्हणलं कमी जास्तला 300 रुपये घेतलं, म्हणलं पेट्रोलला द्यावं पोरांना. मग त्यांना ती पावती दिली, त्याच्यावर लिहिलं होतं ना बेल्ट म्हणजे किती साईज किती ही. आता बानू आपली तब्येत नाही बानूची, आणि म्हणजे तिच्या मापचा बेल्टच नव्हता. पण ते डॉक्टरनी म्हणजे जिथं भेटतो का नाही तिथनं ते मागवल्यावर मी सांगितलं होतं की माझ्याकडं आत्ताच काही पैसे नाहीत म्हणलं. मग त्याच्या आधी बानूला मी नेहमी नेत असते ना दवाखान्यात त्या. मग त्या डॉक्टरकडे नंबर होता, मग मी त्यांना फोन केला की म्हणलं तुम्ही बेल्ट मागू शकताय, म्हणलं की मी पैसे तुम्हाला ट्रान्सफर करते. तर ते म्हणले ठीक आहे चालतंय. मग त्यांनी काल ताईंना परवा दिवशी पैसे पाठवले, म्हणजे 3-4 दिवस झालं पैसे पाठवलेलं, पण मी काल पैसे पाठवलं म्हणजे काल बेल्ट आला. मग त्या पोराला पेट्रोलला 100 रुपये दिलं. त्याला म्हटलं 50चं पेट्रोल टाक, म्हणजे 100 त्याला दिलं आधी आणि 1200 रुपये बेल्टसाठी दिलं. तर त्याने आणला जाऊन, तर ती म्हणला अगं ताई म्हणला हे झालंय म्हणला 50 रुपये कमी पडतात पेट्रोलचं, मी तर 100चं टाकलं तुझं, मला काय माहिती. म्हणलं मला पण माहीत नव्हतं. तर ठीक आहे म्हणलं, तुझे पैसे असेल तर दे म्हणलं, आता सध्या माझ्याकडे नाहीत म्हणलं, मी आल्यावर तुला उद्या परवा दिवशी देऊन टाकते. तर म्हणलं बरं चालतंय. गावातली पोरंसुद्धा अशी एवढी मदत करतात का नाही, बानूची माया करतात. प्रत्येक जणी लेडीजसुद्धा गावातल्या मराठीच्या बाया ही सगळ्या बानूची माया करतात. आणि तुम्हाला मी दाखवलंच कोण कोण बानूला खायला पैसे देत आहे. आता खुरपाय हे अशा रस्ता आहे ना आपल्या दारातून, येता जाता बानू खाटावर असती, बाहेर असती, खेळत असती. मग ती रस्ता वाकडे करून येतात आणि बाबा या बानू ग लेकराचं ग असं म्हणलं की बानूला बिस्किटाला खायला पैसे देतात. पण त्या पैशाचं मी कधीच आजपर्यंत बानू एवढी मोठी झाली का नाही, तर मी कधीच ते पैसे बानूचं मी खर्चलं नाही. तर किती जणांनी पैसे दिलं बानूसाठी, पण मी बानूला इलाजाला एकतर दवाखान्याला जाऊ दे, नाहीतर मग तिच्या खाण्यापिण्याला जरी शिल्लक राहिले तर मग तिला काजू बदाम आमका फलाना मग आणत असते. आता काय झालं माहिती का, आपल्याकडं नाही फ्रीज, आणि ती फळं जास्त नेली का नाही ते जातात वाळून. आणि बानूला काही एका फळाचं ज्यूस नाही करत आपण, त्यातलंच थोडं थोडं कापून आपण, म्हणजे मी पावशेर फळं नेली ना त्यातलेच नासून जातात निम्मे अर्धी. तर मग असं होतंय ना, म्हणून मी काय करते की पावशेरमधली पण एक 2 फळं न्यायची, बाकीची दुसऱ्याच्या फ्रीजमध्ये ठेवायची. आता बघू उन्हाळ्यात या महिन्यात म्हणजे थंडीच्या महिन्यात महागत्यात वाटतं फ्रीज, आणि उन्हाळ्यात. आणि बानूचं दूधसुद्धा इतकं गरम होतं आहे ना, आणि तिला ती पाजलं ना असं ढस होतं या. मग मी काय करते माहिती आहे का, पाणी घ्यायचं, त्यात पातेलं ठेवायचं, मग ते पाणी जसं गार होईल तसं ते दूध पण गार राहते, मग तिला बरं वाटतं. आता गरम दुधाने आपल्याला पिऊ वाटत नाही, गरम अन्न उन्हाचं खाऊ वाटत नाही, ते आता लेकराला खाऊ वाटत. तर थँक्यू ताई, धन्यवाद बरं का पुन्हा एकदा. कारण सगळ्यांनी त्या ताईला भरभरून आशीर्वाद द्या, भरभरून प्रेम द्या. कारण त्या ताई बानूसाठी एवढ्या करतात ना, त्याचा शब्दच नाही
की प्रत्येक शब्दात मी त्या ताईंचं नाव का घेते माहिती का, कारण त्यांच्याशिवाय माझ्या जीवनात आनंद आलाय. म्हणजे स्वामी समर्थ तर माझ्या मागं आहेच, पण आशा करते की ताईंच्या पण मागं कायम राहू दे. संकट न दूरलं हे कर, त्यांच्यावरलं कोणचं संकट आणून देऊ नको, आणि भरपूर होऊन त्यांचं घर जाऊ दे, म्हणजे खूप चांगलं होऊ दे, आणि त्यांच्या पाठीमागनं माझं चांगलं होऊ दे, आणि सगळ्याचंच चांगलं होऊ दे. असं काही नाही की माझं आणि ताईचं, सगळ्याचं चांगलं होणार. मी सगळ्यांसाठीच प्रार्थना करते. आणि भरपूर असे आहेत का नाही की बानूची माया करणारी, म्हणून का नाही मामा, मावशी, आजी, आजोबाची बानूला कमी नाही, माऊची, काकांची, मामांची अजिबात कमी नाही. तर बानूवर असंच प्रेम राहू द्या तुमचं कायमचं. तर चला, चिखल झाला, बसले. आताच व्हिडिओ कॉल केला बानूला, म्हणलं म्हणजे दिशाला म्हणलं बेल्ट असा लावायचा. मग ते लावला, बघितला, हो म्हणलं ठीक आहे, फक्त लय वेळ नाही ठेवायचा, संध्याकाळनं लावायचा आणि सकाळनं काढायचा. दिवसभर नाही जमणार ना, दिवसभर कशी बानू खेळती, झोपत नाही, उड्या मारती. मग ती बेल्ट त्याला अशा तारा आहेत वाटतं, म्हणजे निबार बेल्ट आहे, असं नाही का ते पाटे असं एकदम तिचं असं टाट होते, असे बसले ना तर बानू अशी करते का नाही, तर तशी नाही होत आता, एकदम अशी टाट त्या बेल्टाने असं होते टाट, म्हणजे हे हात पण असंच होत्यात, कारण काकापर्यंत बेल्ट आहे ना त्यामुळं. तर चला, तर मी गेल्यावर तर तुम्हाला दाखवेलच त्या ताईंनी पैसे पाठवलेलं, बेल्ट आणलेला. तर कसं वाटतंय ते नक्कीच सांगा. आणि तुम्ही म्हणसान घालून दाखवा, घालून पण मी दाखवीन तुम्हाला. पण आता उद्या रविवार, परवा दिवशी सोमवार, आता आपलं येऊन जाऊन राहिले 8-15 दिवस, म्हणजे 8 दिवस राहिले. 9व्या दिवशी आपला हिशोब होणार, 10व्या दिवशी मी गावाकडे जाणार, पसारा ही वगैरे म्हणजे आपली खायची भांडी. मग आता परत नाही, परत तुम्हाला घरचंच ब्लॉग बघायला भेटणार. आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा. तुम्हाला खुश खबर अशी देत राहणार आहे. तर चला, बाय.